आणि बघूया आपण पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला जर पोलार फॉर्म मध्ये न्यायचं असेल तर आपल्याला ज्योमेट्रिकल रिप्रेझेंटेशन त्याचं देणं गरजेचं आहे अगोदर. मी एक डायग्राम ड्रॉ करतो. पहिले तर एक एक्स ऍक्सिस घेऊया आणि एक वाय ऍक्सिस घेऊया. हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा झाला तुमचा वाय ऍक्सिस. इथे पॉइंट घेतो मी पी, पॉइंट पी, आणि डिस्टन्स इथे ड्रॉ करून घेऊया. दिस इज युअर एक्स डिस्टन्स अँड दिस इज युअर वाय डिस्टन्स. ओके. आणि या ओरिजिनला नाव आपण ओ देऊया. ओपी डिस्टन्स तुमच्या आलं सपोज आर कन्सिडर करूया. या डायग्रामला काय म्हटलं आलेलं आहे? आर्गन डायग्राम. आर्गन डायग्राम. आर्गन डायग्रामचा यूज करून कॉम्प्लेक्स नंबरचं ज्योमेट्रिकली रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे. आर्गन डायग्राम हे नाव का पडलं यासाठी? कारण सायंटिस्टचं नाव जे होतं ना ते त्यांचं रॉबर्ट आर्गन. रॉबर्ट आर्गन सायंटिस्ट होते. 1768 ते 1822 हा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. त्यांनी ज्योमेट्रिकली रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबर थेरीचं पोलार फॉर्ममध्ये. तर आपला जो कॉम्प्लेक्स नंबर असतो कार्टेशियनचा तो एक्स प्लस आय वाय ने डिनोट केला जातो. दॅट इज इक्वल टू झेड. इथे व्हेअर एक्स आणि वाय काय असतात तुमचे? रिअल नंबर असतात. ठीक आहे, रिअल नंबर असतात कुठले. इथे काय होणार आता? हा अँगल इथे थीटा घेऊया. ठीक आहे, हा अँगल थीटा घेऊया. आता आपण इथे राईट अँगल ट्रायंगलचा लॉ यूज करूया. राईट अँगल पॉइंट पी जो आहे तो तुमचा पॉइंट पी हा झेड पॉइंट आहे आणि याचं एक्स प्लस आय वाय हा पॉइंट आहे. पॉइंट पी म्हणजे तो आपल्याला आता पोलार कोऑर्डिनेट जे आहेत आर आणि थीटा त्यामध्ये त्याला आपल्याला डिनोट करायचं आहे. कसं करता येईल? राईट अँगल ट्रायंगलचा लॉचा आपण यूज करूया. इथे राईट अँगल ट्रायंगल लॉ काय म्हणतो? जर आपण कॉस थीटाची व्हॅल्यू काढली इथे कॉस थीटा हे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे कॉस थीटा. तर कॉस थीटाची व्हॅल्यू असते ऍडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ऍडजसंट साइड काय आपल्याली एक्स. थीटाच्या जवळची साइड कुठली आहे? एक्स. डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण. असंच आपण साइन थीटाची पण व्हॅल्यू काढू शकतो. साइन थीटा काय असणार तुमचा? अपोजिट साइड. अँगल थीटाच्या अपोजिट साइड वाय डिवाइड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस किती आहे? आर. तुमचा जो कर्ण आहे तो ह्या राईट अँगल ट्रायंगल आहे तुमच्याला इथं 90 चा अँगल आहे. राईट अँगल ट्रायंगल लॉ नुसार आपल्याला कॉस थीटा आणि साइन थीटाच्या व्हॅल्यू हे भेटल्या. याच्यावरून पर्टिक्युलर आपण एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. या पहिल्या इक्वेशन वरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते. आर जर या साइडला नेलं तर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन वरून आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळते. वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. ठीक आहे. आता झेड जे आपल्याला हा पोलार मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे तर काय करणार आपण? रिअल नंबरचे जे व्हॅल्यू आहेत एक्स आणि वाय हा रिप्लेस करणार कशामध्ये? आर आणि थीटा मध्ये. तर पुट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इन युअर स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. तर आरच्या एक्सच्या ठिकाणी आर कॉस थीटा ठेवू. आर कॉस थीटा. वायच्या ठिकाणी काय ठेवणार आपण? आय ऍज राहील आर साइन थीटा इज इक्वल टू काय तुमचा झेड आहे. कुठला तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर हे रिप्रेझेंटेशन झालं. याच्यामध्ये काय होणार? आर तुमचा कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये राहील कॉस थीटा प्लस आय साइन थीटा दॅट इज इक्वल टू झेड. सो दिस इज युअर पोलार रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. याच्यामध्ये जर आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय येईल आपली? थीटा आणि आर आता पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हे तर झालं रिप्रेझेंटेशन. थीटा आणि आर ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण? हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. स्क्वेअरिंग करूया. इक्वेशन नंबर 1 चा स्क्वेअर करूया दोन्ही साइडना. आपल्याला काय मिळेल? एक्स स्क्वेअर प्लस
एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि इकडे कॉस स्क्वेअर थिटा. सेकंड इक्वेशन काय आपल्याला वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. याचा स्क्वेअर करूया दोन्ही साईडला आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता हे दोन इक्वेशन आपण ऍड करूया स्क्वेअर केल्याच्या नंतर. तर आपल्याला काय मिळेल या साईडला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळेल. सो दॅट इज इक्वल टू इथं आर स्क्वेअर दोन्ही मध्ये सेम आहे तर तो कॉमन घेऊया आर स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये आपल्याला मिळेल कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते 1. ती व्हॅल्यू आपण इथे ठेवून देऊया. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळेल आर स्क्वेअर इंटू 1. म्हणजे नाही लिहिलं तरी इथे चालते. याची व्हॅल्यू 1 म्हणून लिहिलेली. म्हणजे आर स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली, आर स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली, आर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. इथे स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेत असताना काय करतात प्लस आणि मायनस दोन्ही साइन लागतात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे ऍडिशन आहे म्हणून टोटल टर्म काय झाली तुमची स्क्वेअर रूट मध्ये गेली. दॅट इज इक्वल टू आर. आरच्या दोन व्हॅल्यू भेटल्या प्लस एक्स स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि सेकंड व्हॅल्यू मायनस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस. पण सेकंड व्हॅल्यू जी आहे निगेटिव्ह ही व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. का? याच्या मागचं रिझन असं आहे की आर जे तुमच्यावर हे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. त्यामुळं आपण सेकंड व्हॅल्यू घेणार नाही निगेटिव्ह. फक्त आर ची एकच व्हॅल्यू घेणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आणि ती म्हणजे काय आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा झाला तुमचा आर फाइंड आउट झाला. आर फाइंड आउट झाला. आर नंतर आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. थीटा कसा करणार फाइंड आउट आपण आता थीटाची पर्टिक्युलर व्हॅल्यू थीटाची पर्टिक्युलर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. परत आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 याचा यूज करूया आणि त्याचं डिव्हिजन करूया. इक्वेशन 1 ला डिवाइड करूया इक्वेशन 2 न. इक्वेशन 1 काय आहे तुमच्याकडं x आहे x डिवाइड बाय y आणि इकडच्या साईडला काय आहे तुमच्यावालं r cos थीटा डिवाइड बाय r sin थीटा. r दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॅन्सल होऊन जाईल. x y ची व्हॅल्यू काय भेटली cos थीटा अपॉन sin थीटा. ठीक आहे cos थीटा अपॉन sin थीटा. आता काय करूया याला sin थीटाला या साईडला घेऊन येऊया. ठीक आहे sin थीटा cos थीटा इकडे डिनॉमिनेटरला घेऊन येऊया cos थीटा आणि हा x इकडे न्यूमरेटरला घेऊन जाऊया आणि y इकडे न्यूमरेटरला घेऊन जाऊया डिनॉमिनेटरला. म्हणजे काय केलं आपण क्रॉसिंग केलेलं आहे बस बाकी काहीच केलेलं नाही. sin थीटा वर घेतलाय म्हणजे रिव्हर्स केलं फंक्शन इनव्हर्स केलं त्याच्यामध्ये. आता sin थीटा आपण cos थीटाचा फॉर्म्युला काय आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये याला म्हणतात tan थीटा. sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे tan थीटा असतो. इकडे काय झालं तुमचं y बाय x. आता काय झालं इथं तुमचा सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेलं आहे. जर थीटाची व्हॅल्यू काढायची तर tan ला काय करावं लागेल या साईडला घेऊन जाऊया. तर मग थीटा इज इक्वल टू काय होईल तुमच्यावर इकडे tan इनव्हर्स y बाय x ही व्हॅल्यू आली तुमची. इथून काय निघली व्हॅल्यू थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स y बाय x. या दोन व्हॅल्यू भेटलेले तुम्हाला. हे झालं जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि या फॉर्मला काय म्हटलं जातं पोलार फॉर्म. दिस इज युअर पोलार फॉर्म. हा झाला तुमचा पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि ही झाली व्हॅल्यू r इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स y बाय x. सेकंड व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला थीटाची. थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स y बाय x. यावरून आपण म्हणू शकतो एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर z is equal to x plus iy can be written in the form of z is equal to r cos theta plus I into sin theta, where
r is equal to x square plus y square and theta is equal to tan inverse of y by x. This is your geometric representation of complex number. त्यानंतर आपण बसणार आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. आता यालाच काय म्हटलेलं आहे, ही जे पर्टिक्युलर आर काढलेला आहे तुम्ही, आर ला काय म्हटलेलं असं वेअर आर इज कॉल्ड मॉड्युलस, याला मॉड्युलस म्हटलंय. आणि थीटा याला काय म्हटलेलं आहे, टॅन इनवर्स वाय बाय एक्स या व्हॅल्यूला म्हटलेलं आहे तुमच्या आर्ग्युमेंट. क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म ऑफ द पोलार फॉर्म अँड फाइंड इट्स मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. काय म्हटलं, थीटा काढायचा असेल तर त्याला आर्ग्युमेंट म्हणतात आणि आर काढणे म्हणजे त्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचं तुम्हाला विचारलेलं जाऊ शकतं. याला अँप्लिट्यूड पण म्हणतात फॉर्ममध्ये, किंवा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो अँप्लिट्यूड पण याला म्हणतात. ठीक आहे, तर याच्यावर आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल पुढे कसं सॉल्व्ह करायचं प्रॉब्लेम. रिप्रेझेंटेशन डायग्राम ठेवायची का, मला वाटतं त्याची आवश्यकता नाही. आता प्रॉब्लेम बघूया त्या व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. प्रॉब्लेम असा दिलेला आहे तुम्हाला टाइप 4 मध्ये, एक्सप्रेस इन द पोलार फॉर्म. गिवन कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबरला त्याला काय करायचं, एक्सप्रेस इन पोलार फॉर्म. दिलेला कॉम्प्लेक्स नंबरला पोलार फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं. कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमचा 1 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 2 इंटू आय. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. इंटू आणि इथे प्लस आय आहे, प्लस आय. हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. तर मग काय करायचं, सोल्युशन काढलेलं असताना गिवन दॅट काय दिलेलं आहे तुम्हाला, पहिले तुमच्याला जो प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, झड दिलेला आहे तुम्हाला. झड कसा करायचा आहे तुमचा, एक्स प्लस आय वाय मध्ये लिहून घ्यायचा. एक्स प्लस आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, 1 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 2 प्लस आय. तर हा झाला रिअल पार्ट आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. म्हणजे ही झाली तुमची एक्स ची व्हॅल्यू, ही झाली तुमची वाय ची व्हॅल्यू. याच्यामध्ये त्याला लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला एक्स काय असतो तुमच्यावाला, आर कॉस थीटा. वाय काय असतो तुमच्यावाला, आर साइन थीटा. तर पहिले काय कॅल्क्युलेट करून घेणार आहे आपण आता, आर कॅल्क्युलेट करून घ्या आता. सो कंपेअरिंग दिस इक्वेशन वी गेट x is equal to 1 minus square root मध्ये 2 and y is equal to 1 only. ठीक आहे, therefore r म्हणजे काय, मॉड्युलस काढतोय आपण. मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज इक्वल टू r. आणि याचा फॉर्म्युला आताच बघितला आपण, तो असतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. दिलेला आहे व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देऊया. स्क्वेअर रूट मध्ये काय येईल आता, 1 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 2 याचा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. याला सॉल्व्ह करून घ्या. याचा स्क्वेअर केल्यावर काय मिळेल, आतमध्ये स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 चा स्क्वेअर 1, इथे मायनस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ मध्ये 2 आणि स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केल्याच्या नंतर प्लस 2 आणि हा 1 चा स्क्वेअर प्लस 1. म्हणजे ही व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, हा 1 म्हणजे 4 होती आणि हा 2 ऍडिशन होईल. सो r इज इक्वल टू वी गेट स्क्वेअर रूट मध्ये 4 मायनस 2 स्क्वेअर रूट मध्ये 2, आतमध्ये एक परत 2 रूट. ही झाली r ची व्हॅल्यू. ठीक आहे.
आता कॉस थिटा आणि साइन थिटा हे कसे कॅल्क्युलेट करणार? कॉस थिटा कॅल्क्युलेट करा. कॉस थिटा काय असतो तुमचा x अपॉन r असतो. x ची व्हॅल्यू काय आहे? ही 1 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 2 आणि r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली डिनॉमिनेटरला ठेवून द्या. 4 मायनस 2 स्क्वेअर रूट मध्ये 2. त्यानंतर साइन थिटा कॅल्क्युलेट करूया. साइन थिटा इज इक्वल टू y बाय r असतं. y ची व्हॅल्यू काय तुमची 1 आणि r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली ही 4 स्क्वेअर रूट मध्ये 200. ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये घेतले. जिओमेट्रिक रिप्रेझेंटेशन ज्यावेळेस आपण बघितलं ना डायग्रामॅटिकली आत्ताच एक डायग्राम मध्ये बघितलं ना आपण इथे असा ट्रायंगल आला होता. हा x आणि y आणि हा r होता याच्यावरून आणि हा थिटा होता आपल्याला. हे 90 अँगल होता. तर याच्यावरून आपण r cos थिटा आणि r sin थिटा ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेन्युअस आणि अपोजिट साइड आपण हायपोटेन्युअस हे फॉर्म्युला यूज करून या दोन व्हॅल्यू काढल्या. त्यानंतर आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे आता? z रिप्रेझेंट करायचा. z रिप्रेझेंट करायचा आपल्याला कशामध्ये? पोलार फॉर्म मध्ये. पोलार फॉर्म काय असतो? r इंटू ब्रॅकेट मध्ये cos थिटा प्लस i sin थिटा. हा काय झाला तुमच्यावाला पोलार फॉर्म. याच्यामध्ये फक्त आता व्हॅल्यू पुटअप करून टाका. r ची व्हॅल्यू काय आली तुमची? 4 स्क्वेअर रूट मध्ये 4 मायनस 2 स्क्वेअर रूट मध्ये 2 आतमध्ये आणि ब्रॅकेट मध्ये cos थिटाची व्हॅल्यू काय आहे? 1 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 2 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 4 मायनस 2 स्क्वेअर रूट मध्ये 2. इथं i आहे जी प्लस i sin थिटाची व्हॅल्यू काय? 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 4 मायनस 2 स्क्वेअर रूट मध्ये 2 झालं. हे झालं तुमच्यावालं पोलार फॉर्म रिप्रेझेंटेशन ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. याला पोलार फॉर्म मध्ये कसं लिहिता आलं? या टाइप मध्ये लिहिता. बस या टाइपचे प्रॉब्लेम दिलेले असतील. r ची व्हॅल्यू काढायची, cos थिटा sin थिटाची व्हॅल्यू काढायची आणि जो जनरल फॉर्म्युला आहे हा यामध्ये या व्हॅल्यू पुट करून टाकायचे. तुम्हाला पोलार फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर मिळून जाईल. पुढचं एक्झाम्पल आहे थोडं डिफिकल्ट आहे. ते एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पहिले स्टँडर्ड फॉर्म काढायचा सांगितला कॉम्प्लेक्स नंबरचा. स्टँडर्ड फॉर्म काढल्याच्या नंतर त्याचा पोलार फॉर्म काढायचं सांगितलं. स्टँडर्ड फॉर्म काढायसाठी दिलेला प्रॉब्लेम काय करावं लागतं? रेशो मध्ये दिलेला आहे प्रॉब्लेम. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा रेशो आहे तर त्याला रॅशनलाइज करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि नंतर त्याचा पोलर फॉर्म काढावा लागेल. प्रॉब्लेम असा आहे दिलेला. सिंपल घेऊया. एक्सप्रेस 1 प्लस 2i डिवाइड बाय 1 मायनस 3i इन द फॉर्म. कुठला फॉर्म? पोलार फॉर्म. पोलार फॉर्म कसा असतो? r ब्रॅकेट मध्ये cos थिटा प्लस i sin थिटा. म्हणजे r ची व्हॅल्यू काढावी लागेल, cos थिटाची आणि sin थिटाची व्हॅल्यू काढावी लागेल. प्रॉब्लेम दिलेला आहे हा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. तुम्हाला पहिले x प्लस आय वाय अशा फॉर्म मध्ये आणावं लागेल. याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळेल, y ची मिळेल. त्याच्यानंतर r ची व्हॅल्यू काढावी लागेल स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि नंतर cos थिटा sin थिटा काढावा लागेल किंवा मग थिटाची व्हॅल्यू काढावी लागेल आणि इथे cos थिटाच्या ठिकाणी थिटा ठेवायचा, sin थिटाच्या ठिकाणी थिटा ठेवायचा. त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म मिळेल. तर लास्ट जे 2 लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये या टाइपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याला रॅशनलाइज करायचं, नंतर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं की आता जस्ट आपण याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम बघितला सेम त्याच पद्धतीने x च्या आणि y च्या व्हॅल्यू करून वापरून r ची व्हॅल्यू काढायची, cos थिटा sin थिटाची आणि इथे ठेवून द्यायच्या फक्त व्हॅल्यू. हा तुमच्यावर तुम्हाला z मिळून जाईल. हे तुम्हाला होमवर्क आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा. मागच्या पहिल्या सेकंड लेक्चर मध्ये हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते दिलेलं आहे आणि आत्ताचा जस्ट अगोदरचा जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये एकदा याला कन्वर्ट केलं या फॉर्म मध्ये की नंतर मग इकडे कन्वर्ट करता येतं. ठीक आहे. तर हे तुमचं होमवर्क आहे. आपण पुढच्या पॉइंटवर जाऊया आता.
पुढचा पॉइंट आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायची. ठीक आहे, काय फाइंड आउट करायचं? फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे, टाइप 4 चे एक्झाम्पल आहे. पहिल्या याच्यात आपल्याला फाइंड मॉड्युलस फाइंड आउट करायचे ऑफ ई टू द पॉवर आय अल्फा. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेला आहे हा नंबर, याचा आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन काय दिलेलं आहे तुम्हाला? गिवन आहे. झेडची व्हॅल्यू काय दिलेली आहे? ई टू द पॉवर आय थिटा किंवा आय अल्फा, थिटाच्या ठिकाणी अल्फा दिलेले. तर याला अगोदर तुम्ही काय करा, पोलर फॉर्म मध्ये लिहा. जर या टाइपचे एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, त्याला आय ने मल्टिप्लाय केलेला असेल, तर याचा आपल्याला हा काय असतो तुमचा x प्लस आय वाय असतो स्टँडर्ड फॉर्म. तर याला डायरेक्टली आपल्याला लिहिता येतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आणि रेडियसच्या फॉर्मचा यूज करून. एक्सपोनेन्शियल फंक्शनला याला लिहितात कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ई टू द पॉवर आय अल्फाची व्हॅल्यू काय असते? कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. ठीक आहे, आता इथे कम्पेअर करा, कम्पेअरिंग ऑन बोथ साइड. तर काय मिळेल आपल्याला इथे? x ची व्हॅल्यू मिळेल. कम्पेअर केल्याच्या नंतर कम्पेअरिंग ऑन बोथ साइड, तर वी गेट x इज इक्वल टू कॉस अल्फा अँड y इज इक्वल टू साइन अल्फा. याच्यावरून आपल्याला r ची व्हॅल्यू काढता येते. r म्हणजे काय असतो आपला? मॉड्युलस. मॉड्युलस काय असतो आपल्याला? r ची व्हॅल्यू कशी दिलेली आहे आपण सुरुवातीलाच बघितलं, x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता जस्ट इथे x च्या आणि y च्या व्हॅल्यू ठेवून देऊया. x आणि y च्या व्हॅल्यू ठेवून देऊया. तर काय मिळेल आपल्याला? स्क्वेअर रूट मध्ये x चे म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा. आणि इथे थिटा काही असू द्या, ज्यावेळेस याचा स्क्वेअर असतो कॉसचा आणि साइनचा आणि दोन्हीचे ऍडिशन असतं, तर त्याची व्हॅल्यू 1 असते. इथे 1 येणार आणि 1 चा स्क्वेअर रूट ऑलवेज 1च असतो. म्हणजे मॉड्युलस तुम्हाला काय भेटलं? आन्सर मॉड्युलस इज इक्वल टू 1. दिलेला प्रॉब्लेमचा मॉड्युलस किती आहे? 1 आहे. इतका सिंपल प्रॉब्लेम आहे. तर या पद्धतीने प्रॉब्लेम असतात ऑब्जेक्टिव्ह, डायरेक्टली बँकिंग मध्ये किंवा सेटमेंट मध्ये वगैरे दिलेला असतो ई टू द पॉवर आय अल्फा आणि विच इज द मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आणि 4 ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन -1, सेकंड ऑप्शन दिलेला असेल 1, थर्ड ऑप्शन दिलेला असेल 2 आणि फोर्थ ऑप्शन दिलेला नन ऑफ दिस. तर यापैकी मग तुम्हाला एक काय टिक करायचं असतं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाइप मध्ये. तर दिस इज युअर करेक्ट आन्सर 1. ही मेथड यूज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. पुढचा एक प्रॉब्लेम बघूया ज्याच्यामध्ये मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट दोन्ही पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आपण पोलारवरच एक्झाम्पल बघणार आहोत, जास्त नाहीये. अजून 2 एक्झाम्पल घेऊया किंवा हे लास्टचं एक्झाम्पल असेल ज्याच्यात मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट दोन्ही पण फाइंड आउट करायचं आपल्याला. याचा जर आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा असता या प्रॉब्लेमचा, काय करावं लागेल आपल्याला? थीटा काढायचा. तर थीटाची व्हॅल्यू काय असते इथे या प्रॉब्लेम मध्ये जर काढायचं ठरवलं असतं दिलेल्या, तर काय असते? थीटाचा फॉर्म्युला काय आहे? tan इनवर्स y/x. तर y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू, तर पर्टिक्युलर x ची आणि y ची व्हॅल्यू इथे दिलेली नाही, कॉस आणि साइनच्या फॉर्म मध्ये दिलेली. त्यामुळे इथे नाही काढताय. जिथे रिअल नंबर तुम्हाला 1 2 3 4 5 असे दिलेले असतील x आणि y ची व्हॅल्यू, तिथे आपल्याला आर्ग्युमेंट काढता येईल. म्हणून या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फक्त मॉड्युलस काढायसाठी विचारलेलं होतं. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण दोन्ही काढायचे आपल्याला. फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड. फाइंड मॉड्युलस and
अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तुम्हाला -1/2 प्लस √3 डिवाइड बाय 2 इंटू आय. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, हा रिअल पार्ट आहे, हा इमेजनरी पार्ट आहे. याचा यूज करायचा आणि मॉड्युलसचा फाइंड आउट करायचं. सोल्युशन काढत असताना काय करणार आपण, पहिले गिवन जे दिलेलं आहे ते घेऊन टाकूया. गिवन z इज इक्वल टू काय असतो, जनरल फॉर्म x प्लस iy असतो. हा दिलेला आहे तुम्हाला -1/2 प्लस √3 डिवाइड बाय 2 इंटू आय. याच्यावरून काय कंपेअर करून घ्यायचा प्रॉब्लेम. कंपेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट x इज इक्वल टू -1/2 and y is equal to √3/2 या पद्धतीने. ठीक आहे, y is equal to √3/2. यावरून मॉड्युलस कॅल्क्युलेट करून घेऊया अगोदर. मॉड्युलस काय असतं तुमच्यावर, r असतो. r ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, x² प्लस y². फक्त व्हॅल्यू पुट अप करून टाका. स्क्वेअर रूट मध्ये -1/2 चा स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट मध्ये 3 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये -1/2 चा स्क्वेअर काय येणार 1/4 प्लस स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि डिनॉमिनेटर 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे, त्यानंतर ते सॉल्व करा. डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम आहे. स्क्वेअर रूट मध्ये डिनॉमिनेटर 4 राहील आणि न्यूमरेटरचे ऍडिशन होईल. 1 प्लस 3 4 होईल. 4 डिवाइड बाय 4 म्हणजे 1 आणि स्क्वेअर रूट 1 ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे मॉड्युलस तुम्हाला काय भेटले इथे 1 भेटलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये पण मॉड्युलस व्हॅल्यू 1 भेटलेली आहे. त्यानंतर आपण काढूया काय काढायचं आपल्याला, अँप्लिट्यूड म्हणजे थीटा काढायचा. अँप्लिट्यूड थीटा काढायचा. थीटा काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, कॉस थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढावी लागते. कॉस थीटा आणि साइन थीटा किंवा मग तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. थीटाची व्हॅल्यू फॉर्म्युला काय दिलेला आहे, थीटा काय असतो तुमच्याला tan इनवर्स y बाय x. इथे काय करा, y ची व्हॅल्यू ठेवून देऊया. y ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, tan इनवर्स y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3 डिवाइड बाय 2 अपॉन -1/2. आता बघा इथे 2 गेट कॅन्सल आणि मायनस राहिलं म्हणजे काय झालं, tan इनवर्स -√3 आता tan इनवर्स -√3 ची व्हॅल्यू काय आहे, तो मायनस जर तो बाहेर लिहिता येतो आपल्याला. कसं लिहिता येतं हे, मायनस ऑफ tan इनवर्स √3. आता tan इनवर्स √3 काय असतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत का, मायनस tan इनवर्स √3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू काय असणार आहे, कुठल्या अँगलला √3 किंमत असते. टू पाय अपॉन 3. 2π/3 हे झालं स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू काय आली 2π/3. म्हणजे किती, सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल व्हॅल्यू, सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. तर हे तुम्हाला तुमची जी कॅल्क्युलेशन त्याच्यात बी मिळून जाईल ही व्हॅल्यू. व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, ट्रिग्नोमेट्रिकचा जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला इथे टेबल सांगतो मी तुम्हाला काय असतो.
टेबल असतो तुमच्यावाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, हे 9th क्लासमध्ये झालेलं आहे. कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा या टाईपचे. आणि मग तुम्हाला इथे थिटाच्या व्हॅल्यू तिथे असतात 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. मग तुम्हाला साइन 0 ला काय असतो? 0 असतो. साइन 30 ला काय असतो? 1/2 असतो. साइन 45 ला काय असतो? 1/√2 असतो. साइन 60 ची किंमत काय असते? √3/2 असते. आणि साइन 90 ची किंमत काय असते? 1 असते. हे 9th क्लासमध्ये माझं 9th ला झालेलं आहे, तेव्हापासून माझ्या ध्यानात आहेत त्या व्हॅल्यू. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला ठेवावं लागतील ध्यानामध्ये. त्यानंतर कॉस काढायचा असतं मी काय नाही, फक्त साइनच्या व्हॅल्यूज रिव्हर्स करून टाकायचा. हा 1 इथे लिहायचा, हा √3/2 इथे घ्यायचा, हा या साईडला येईल. 45 चे दोन्हीचे सेम असतील. 1/2 इथे जाईल आणि 0 शेवटी जाईल. त्यानंतर टॅन काढताना काय करायचं? फक्त या दोन्हीचं डिव्हिजन करायचं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू अपॉन कॉस थिटाची, साइन थिटाची व्हॅल्यू अपॉन कॉस थिटाची. जे आन्सर येईल ते इथे, ही जे आन्सर येईल ते इथे, जे आन्सर येईल ते इथे. हे अशा व्हॅल्यू काढून इथे ठेवायचे. क्वाड्रंट कुठला आहे? ते मेन आहे. तर हे कसं काढलंय आपण? तर हे काढण्यासाठी एक स्ट्रिक आहे, तुम्हाला का सांगतो ती स्ट्रिक काय आहे. इथे आता बघा, टॅनचं काय असतं? टॅन म्हणजे टॅन थिटा म्हणजे काय असतं तुमचा? कॉस थिटा अपॉन रिव्हर्स आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा व्हॅल्यू असते. ठीक आहे. कॉस थिटा काय आहे? आता आपण या प्रॉब्लेम मध्ये बघितलं. कॉस थिटा काय असतो तुमचा? कॉस थिटा म्हणजे x अपॉन r असतो. x ची व्हॅल्यू काय या प्रॉब्लेम मध्ये? -1/2 आणि r काढलाय आपण आता 1 म्हणजे -1/2 आहे. म्हणजे कॉस थिटा काय झाला? -1/2. ठीक आहे. त्याच्यानंतर साइन थिटा कॅल्क्युलेट करूया. तो काय असतो? y अपॉन r. ठीक आहे. y अपॉन r, y ची व्हॅल्यू काय इथे? √3/2 डिवाइड बाय 1 म्हणजे √3/2 असं. ठीक आहे. साइन थिटा भेटला, कॉस थिटा भेटला. आता कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह आहे. साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतात? आपले 4 क्वाड्रंट असतात. ठीक आहे. हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. इथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. इथे कॉस थिटा काय असतो तुमच्यावाला? निगेटिव्ह असतो. कॉस थिटा निगेटिव्ह असतो आणि याचाच कॉस थिटा निगेटिव्ह असतो या क्वाड्रंट मध्ये आणि साइन थिटा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणजे ही जे दोन व्हॅल्यू आलेले आहेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्याला जे डायग्राम बनणार आहे व्हेन डायग्राम ती इथे बनणार आहे, या क्वाड्रंट मध्ये बनणार आहे. तो पॉइंट इथे असणार आहे कुठेतरी, इथून लाईन पडणार आहे अशी आणि इथून अँगल पडणार आहे असा, या पद्धतीचा. तर तो अँगल कसा असेल? एक तर असा असेल. ठीक आहे. किंवा मग हा अँगल असेल या पद्धतीचा. तर हे तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायचं आहे की तो अँगल किती असेल इथे. तर मग तर तो किती असणार आहे अँगल? तर ते आपण कॅल्क्युलेट करूया आता पुढे. काय? cos 1/2 थर्ड क्वाड्रंट मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेलं आहे व्हॅल्यू. थिटाची व्हॅल्यू काय असते सेकंड क्वाड्रंट मध्ये? ही टोटल व्हॅल्यू काय असते तुमच्यावाली? इथे π/2 असतो. हा अँगल π/2. ठीक आहे. हा अँगल झाला तुमचा π/2. तर हा टोटल अँगल किती झाला तुमच्यावाला? हा पाय झाला. हा अँगल पाय झाला. ठीक आहे. हा झाला पाय अँगल. मग आता हे जे डिस्टन्स आहे हे इथून इथपर्यंत हा जो लंब पडलेला आहे हा अँगल काढायचा आपल्याला. तर हा याच्या बदला हा छोटा अँगल किती आहे हा? ते कॅल्क्युलेट करायच्यासाठी तर तो आहे तुमचा π/3. π/3 छोटा अँगल. कारण आपली व्हॅल्यू काय आली? √3 आली ना. √3 म्हणजे 60 डिग्री. 60 म्हणजे π/3 म्हणजे इथलचा 60 अँगल आपल्याला काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं आहे पाय मधून. म्हणजे थिटा काय असणार आपला? हा टोटल पाय आणि याच्यातून मायनस केल्याच्या नंतर हा π/3 म्हणजे 60 डिग्री मायनस करायचं आपल्याला. कारण आपल्या √3 मध्ये आलं होतं ना टॅन इनवर्स √3 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची इथली आपल्याला. तर हा याला मायनस हे मल्टिप्लाय नंतर. ठीक आहे.
तर मग मायनस असल्यामुळे सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे मायनस गेला. आता ही व्हॅल्यू या क्वाड्रंट मध्ये किती आहे 60 डिग्रीला, इथे 60 म्हणजे आज 60 जर याला काय आता हे आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 3 पाय मायनस पाय डिवाइड बाय 3 म्हणजेच काय झालं हे 2 पाय डिवाइड बाय 3. हा झाला तुमचा अँगल 2 पाय डिवाइड बाय 3. हा तुमचा अँगल येईल. हा एवढा तुमचा अँगल म्हणजेच 120 चा अँगल येईल तुमचा 120 डिग्री. 2 पाय म्हणजे किती असतात, पाय म्हणजे 180 डिग्री, 2 पाय म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्रीला आपण 3 ने डिवाइड केलं तर किती आला तुमचा 120 डिग्री अँगल आला तुमचा. तर या पद्धतीने आपण ते सेकंड क्वाड्रंट मध्ये हे निगेटिव्ह साइन लागल्यामुळे आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो. याला निगेटिव्ह साइन जे आपल्याला इथे निगेटिव्ह आहे ते आपल्या प्रॉब्लेम मध्ये निगेटिव्ह आलं म्हणून आपल्याला हा टॅन थिटा जर हे निगेटिव्ह साइन लागलं नसतं तर मग याची व्हॅल्यू काय आली असती, फक्त पाय बाय 3 आली असती, 60 डिग्री आली असती ही. कारण इथं टॅन थिटा काय आहे √3 डिवाइड बाय 2 आणि त्याला 1/2 डिवाइड केलं तर √3 येतो. मग टॅन इनवर्स √3 म्हणजे 60 डिग्री ही आली असती. क्वाड्रंट चेंज झाल्यामुळे आपल्याला थिटा चेंज झाला 120 डिग्री. या पद्धतीने आपल्याला याच्यावाला अँप्लिट्यूड फाइंड आउट करता येतं. त्याच्यानंतर हे समजलं असं हे टेबल इम्पॉर्टंट आहे. हा टेबल तुम्ही 9th क्लास मध्ये झालेला आहे. हा टेबल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा. याच्यानंतरच तुम्हाला पुढे ट्रिग्नोमेट्रीचे जेही प्रॉब्लेम येणार आहेत पुढे चालून आपल्याकडे ते सॉल्व्ह करता येतील. इथे थांबूया आपण आता. आज आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. अगोदर ते 2 लेक्चर मध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये थेरी बघितली. थेरी मध्ये काय बघितलं कार्टेशियन फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये काय एक्स आणि वाय च्या रिअल व्हॅल्यू असतात. त्याच्यानंतर काय आलं पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आणि थर्ड पॉइंट येईल आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म घेऊन त्याच्यावर आपण काही प्रॉब्लेम बघूया. आजच्या लेक्चर मध्ये आपण रिव्हिजन करायची. जस्ट रिव्हिजन काय राहील याच्यामध्ये मॉड्युलस काढलंय, आर्ग्युमेंट काढलेली आहे आणि पोलार फॉर्म काय असतो r cos थिटा प्लस i sin थिटा. त्याच्यानंतर मॉड्युलस काय असतो r = स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस y² आणि याची व्हॅल्यू काय असते अँप्लिट्यूडची थिटाची tan इनवर्स ऑफ y बाय x. हे 3 गोष्टी ध्यानात ठेवायचे. हा टॉपिक पूर्ण तुमच्यावाला कव्हर होऊन जाईल. याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला थिटाच्या व्हॅल्यू काढताना हा टेबल लागणार आहे. 9th क्लास मध्ये झालेला आहे. याचा अभ्यास करा व्यवस्थित. आणि त्यानंतर मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात साइन थिटा कॉस थिटा, कुठल्या निगेटिव्ह असतात हे एक तुम्हाला माहिती असणार आहे. सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून आपल्याला थिटा इथे गेलेला आहे आणि इथं टॅन इनवर्स √3 ची व्हॅल्यू या क्वाड्रंट मध्ये काय असते 120 डिग्री असते थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे, तर चालेल इथं थांबूया आपण आज. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनचा टॉपिक कव्हर करून घेऊया. त्यानंतर आपण हे रिव्हिजन कंप्लीट होईल जे रिवाइज करतोय आपण सध्या. त्यानंतर आपण मेन सिलेबसला फोकस करणार आहोत. दिलेले प्रॉब्लेम हे बीएससी ला पण आहेत, इंजिनिअरिंगला पण आहे. फर्स्ट इयरला जो M1 पेपर आहे स्टार्टिंगच इथून होतीये. बीएससी ला स्पेशल पेपर आहे कॉम्प्लेक्स अनालिसिस आणि 11-12 ला याच्यावाला जो पार्ट आपण आतापर्यंत घेतलाय आणि अजून पुढे घेणार आहे 2 लेक्चर हे सगळं तुमचं 11-12 ला पण आहे. JEE ला पण याच्यावर काही क्वेश्चन पडलेले असतात. तर अभ्यास करा, रिव्हिजन करा व्यवस्थित. चालेल, थांबूया इथे.